हॅलो गुड मॉर्निंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। दररोजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे। तर आता आहे ना सकाळी सकाळी खूप सारी कामाची घाई गडबड आहे। आज मळ्यात जायचं आहे लवकर कांद्याचा ट्रॅक्टर भरण्यासाठी। तर कोबीची भाजी बनवणार आहे। तर सुकी कोबीची भाजी मी कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला रेसिपी शेअर करते। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा इथे ना कोबी चिरून घेतलाय मी, बारीक कोबी चिरलाय मस्त विळ्यानी। तर मला विळ्यानी पण येतो चिरता आणि ग्लासनी पण चिरून घेते मी, पण आता आहे ना विळ्यानी चिरला। तर मस्त असा कोबी चिरून घेतलाय। त्यानंतर चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलंय आणि सुकी कोबीची भाजी बनवणार आहे मी। गरम पाण्याने जर कोबी धुवून घेतला ना त्याचा वैस वास आहे ना निघून जातो। वैस कोबी लागत नाही, कारण कोबी फ्लावर म्हटलं ना त्याला वैस वास असतो आणि तो भाजीला उतरला की भाजी खायला चांगली लागत नाही, म्हणजे अशी वैस वैस लागती। त्यामुळे ना मी गरम पाण्याने ना कोबी चांगला धुवून घेतला आणि आता इकडं कढई गरम करायला ठेवली चुलीवरती। कढई गरम झाली। आता यामध्ये ना तेल टाकते, 2 पळ्या तेल टाकलंय मी। आमच्याकडे ना याला ओगडी म्हणत असतात, पण मी पळ्याच म्हणते। तर 2 पळ्या तेल टाकलंय। आता तेल चांगलं गरम होऊ देऊ आपण। आणि प्रत्येकजण कोबीची भाजी करतात, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। कोणी शेंगदाणे वापरून करतं, कोणी डाळ घालून करतं, कोणी कशा पद्धतीने, असं कोणी हिरव्या मिरचीची करतं, कोणी लाल तिखटची करतं। तर मी आहे ना हिरव्या मिरचीची आणि शेंगदाण्याचीच बनवणार आहे, डाळ वगैरे काही घालणार नाही सुक्या भाजीमध्ये। तर तेल चांगलं तापलंय, तेलामध्ये ना जिरे टाकले, जिरे चांगले तळून झाले। त्यानंतर आहे ना शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं आहे ना असं जाडसर वाटण करून घेतलंय मी मिक्सरमध्ये। तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकतात। तर जाडसर वाटण जर आपण केलं ना कोबीला, तर कोबी खायला खूप छान लागतो आणि जो जाड शेंगदाणे असतो ना तो दाताखाली आल्यावर अजून भारी लागतो खायला। तर अशा पद्धतीने ना मी वाटण करून घेतलंय। आता जे वाटण आपण तेलामध्ये तळायला टाकलंय ना एकदम कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि एकदम कडक झालं ना कुरकुरीत, तर अजूकच भारी लागते भाजी खायला। तर हे बघा अशा पद्धतीने ना मी तळून घेतलंय। नेहमी मी अशाच पद्धतीने भाजी बनवत असते। ही भाजी टिफिनला द्यायला पण खूप छान आहे, वेगळ्या पद्धतीने काहीतरी। तर आता आहे ना आपली मसाला तळून झालाय मस्त, थोडासा तळून घेते तरी 2-1 मिनटं। आता यामध्ये ना थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद टाकायची, म्हणजे हळदीनं आहे ना छान असा कलर येतो कोबीला, असा पिवळा कलर येतो, मस्त कलर येतो। त्यानंतर हळद पण चांगली आता आपण आहे ना तळून घेऊ। हळद तळून झाली आहे, मसाला पण तळून झाला आहे। आता आपण आहे ना स्वच्छ असं धुतलेला आहे ना कोबी टाकू। तर बघा आता आहे ना स्वच्छ धुवून घेतला आहे मी, 2 पाण्याने धुतला आहे। गरम पाणी ना दोनदा वापरलं, तर 2 पाण्याने ना स्वच्छ असा कोबी धुवून घेतला आहे। तर आता हा कोबी ना आपण मस्त कढईमध्ये टाकून देऊ मसाल्यामध्ये परतण्यासाठी। तर मस्त असा परतून घ्यायचा 2-3 मिनटं, चांगला स्वच्छ धुवून टाकायचा आहे। हे बघा गरम पाण्याने कोबी धुतलाय ना, कोबीचा कलर पण लगेच बदलतो, एकदम सफेद सफेद असा कलर येतो, हिरवट सफेद। तर आता आहे ना मस्त असं मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये ना। चांगला मिक्स झाल्यानंतर आहे ना 5-1 मिनटं मस्त असं मंद आचेवर आहे ना शिजू देऊ। तर चौकून असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स होतं आणि चव पण छान लागते। नाहीतर काय होतं कधी कधी, तर आपल्याकडून चांगला मिक्स झाला जर नाही ना, तर काही ठिकाणी असं तिखट लागतं, काही ठिकाणी खरट लागतं। तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, 5-1 मिनटं चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे आहे ना सगळीकडेच आपले मिरची मसाला लागून जातो। तर हे बघा अशा पद्धतीने याच्यावर काही झाकण ठेवायची गरज नाही, कारण आहे ना कोवळाच कोबी आणला होता। तर थोडासा जाडसर जर कोबी असला ना तर मग झाकण न ठेवलं तरी चालेल, पण माझा कोबी ना म्हणजे आणलेला कोबी ना मी तो कोवळाच होता, त्यामुळे काही झाकण ठेवायची गरज नाही पडली। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, परत मीठ टाकून परत 5-1 मिनटं आहे ना चांगलं मिक्स करून घेतला। हे बघा अशा पद्धतीने बघितलं ना कोबीचा कलर पण लगेच बदलला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने, तर मस्त असा कलर पण बदलला आहे, मिक्स पण चांगला झाला आहे, मस्त असं चौखडं आपला मिरची मसाला लागलेला आहे। आणि परत आता आहे ना 5-1 मिनटं ना चांगला मिक्स करून घेते आणि जवळजवळ माझा कोबी शिजत आला आहे, पण तरी अजून 5-1 मिनटं ना चांगला शिजून घेते। तर बघा अशा पद्धतीने शिजलाय ना मस्त असा कोबी, दिसतो खूप छान आहे। नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल। आम्ही चाललोय वावरामध्ये कांदे भरायला, तर कांदे भरायचे आज ट्रॅक्टरमध्ये। तर काम सगळं आवरलंय, आता मी मळ्यात चालली आहे। तर चला आम्ही कुठं कांदे भरतोय ते दाखवते मी तुम्हाला।
तर हे बघा मस्त असे कांदे लटकले ना आमचे, खूप छान असं हिरवगार वावर दिसतंय. आता मागं लागण झाली ना 3-1 वार झाले, त्यावेळेस लागण केली होती आम्ही ही कांद्याची, उन्हाळ कांद्याची. तर छान असे कांदे लटकले आमचे, मस्त असं हिरवं हिरवं वावर दिसतंय ना, भारी वावर दिसतंय. तर चला आता आम्ही कांदे भरायला इथूनच चाललोय. तर म्हटलं चला थोडंसं दाखवावं तुम्हाला आमचे कांदे कसे लटकले ते. तर बघा इथं आली मी, कांद्याची पोळ इथं आहे. तर हे कांदे भरायचे आहे आम्हाला. कांदे काढून आम्हाला 7-8 दिवस झाले असतील. पण आता आहे ना ते कांदे भरून द्यायचे मार्केटला. काही मध्ये जमलंच नाही 2-3 दिवस, त्यामुळं आता भरतोय. तर आता पात वगैरे काढून घेते कांद्याच्या पोळीवरची मी ही. काय करे आधी ना साडीचा कपडा टाकला होता, त्यानंतर वरून पाट टाकली होती, म्हणजे कांदे आहे ना खराब होणार नाही आणि भरायच्या वेळेस आहे ना पटकन भरल्या जातील. तर बघा अशा पद्धतीने ना पात काढून घ्यायची. तर काही वेळेस काही ठिकाणी फाटलेलं असतं ना, त्यामुळं ती पाच जातीमध्ये पण असं स्वच्छ असलं का मग भरायला पण व्यवस्थित भरता येत्या. आणि थोडेसे आहे ना पाथीला म्हणजे कांद्याला आहे ना मोड आलेले आहे. तर आता हे मोड खोडून आणि मग कांदे भरायचे. तर आम्ही 4-5 जण आहे कांदे भरायला. तर बघू आता दुपारपर्यंत जर झाला तर मग दुपारूनच मार्केटला जाईल, नाहीतर मग उद्याला जाईल, संध्याकाळी मार्केटला सोडून येतील. तर मी आहे, आमची आजी आहे आणि इथं शेजारच्या आजी आणि आत्या आहे आणि माझे मिस्टर आहे, दीदी आहे, असं आम्ही आहे एवढे जण. तर एक पोळ भरून झाली आमची आत्तापर्यंत. तर आत्ता आहे ना 1 वाजला होता, 1 वाजेपर्यंत आहे ना 1 पोळ भरून झाली होती. आता ही दुसरी पोळ आहे. तर जवळ आम्हाला आहे ना 4 वाजेपर्यंत कांदे भरायला गेले होते. तर असे स्वच्छ असे कांदे भरावा लागतात ना, मोड खुडून. आणि कांदा पण खराब असला तर तो चोळून खराब कांदा बाजूला टाकून असे कांदे निवडावं लागतात. त्यामुळं बराच वेळ जातो ट्रॅक्टर भरायला, कधी-कधी 1-1 दिवस जातो पूर्ण. तर हे बघा एवढे कांदे भरले आम्ही ट्रॅक्टरमध्ये, एवढा ट्रॅक्टर भरला आहे आणि ही एवढी पोळ भरायची आहे अजून. तर चला आता आहे ना आम्ही आधी कांदे भरून घेतो आणि नंतर परत तुमच्याशी बोलतो. तर बघा थोडेसे राहिले कांदे भरायचे. तर बघू जवळ 4 वाजेपर्यंत गेले होते आम्हाला. तर हे बघा एवढे कांदे भरून झाले. हे बारीक चिंगळ्या राहिल्या खाली, हे पण भरायचे. पण आता हे ट्रॅक्टर खाली होऊन आला का मग हे कांदे भरून घेऊ. तर एवढा ट्रॅक्टर भरलाय दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा अशा पद्धतीने ना ट्रॅक्टर भरून झालाय आमचा. 4 वाजले आता आम्ही पण घरी चाललोय. तर बघा घरी आल्यानंतर आहे ना आम्ही सर्वांनी जेवण केले. तर बराच वेळ गेलो होता ना आम्हाला 4 वाजेपर्यंत ट्रॅक्टर भरायला. तर सर्वांना भुका लागल्या होत्या. मग सगळ्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर ते भांडे एका घमिल्यामध्ये गोळा करून ठेवले आणि सकाळचे जे भांडे लावलेले घासलेले होते ना ते लावून देते. कारण आम्ही कोणीच घरी नव्हतो ना, त्यामुळं कोणीच म्हणजे काम आवरायला. तर आजी, मी, दीदी आम्ही सर्व मळ्यामध्येच होतो. त्यामुळं आता संध्याकाळचं काम पण भरपूर होतं. म्हशींला पण गवत आणायचं होतं. तर आम्ही कांडी गवत लावलेलं आहे शेजारी, घराशेजारीच ते आणायचं होतं तोडून. विराज पण काय आला नव्हता अजून शाळेतून, त्यामुळं मग दोन्ही कामं आम्हालाच करायची होती. तर आता म्हटलं भांडे लावून घेऊ अगोदर आणि त्यानंतरच मग बाकीचे कामं करून घेऊ. तर चहा पण ठेवला आहे मी लगेच, कारण भांडे घासायचे होते ना. तर म्हटलं जेवण झाल्यानंतर लगेच जवळजवळ आम्हाला 5 वाजले होते. मग सगळं आवरता मग म्हटलं भांडे घासायच्या वेळेस आहे ना अगोदर चहा करून घेऊ आणि त्यानंतरच मग भांडे घासून घेऊ. तर लगेच भांडे लावल्यानंतर लगेच मी चहा ठेवून दिला. तर चहा पण उकळतोय, एका साईडला दूध पण तापतंय. तर विराज पण आला होता आता शाळेतून, त्याला पण चहा घ्यायचा होता. त्यांनी काही जेवण केलं नाही, बराच वेळ झाला होता ना. तो म्हणे आत्ता जर जेवण केलं तर मग संध्याकाळी भूक नाही राहत. त्यामुळं त्यांनी पण दूध घेतलं, त्यांनी चहा नाही घेतला. आणि ना विराज मला विचारित होता का मम्मी ते ट्रॅक्टर भरायचा झाला का, किती राहिला आणि कांदे किती राहिले खाली, झाले का नाही. म्हणजे कसं असतं ना, जे घरी नसलं का ते विचारतच असतं ना, तर काम काय झालं काही नाही, तसं तो विचारत होता मला. तर त्याच्या संग मी बोलत होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि आता भांडे आणले बाहेर. तर भांडे घासून घेते सुरुवातीला. नंतर म्हणजे आता 6 वाजले होते, बराच वेळ झाला होता. गाईंचं पण आवरून घेतलं होतं, सॉरी म्हशीचं पण आवरून घेतलं होतं आम्ही. गिन्नी गवत तोडून घेतलं होतं. मी तोडलं, विराजने वाहिलं. तो शाळेतून आला होता ना, मग त्यांनी पण वाहून घेतलं आणि मला थोडीशी मदत केली त्यांनी. आणि दीदी पण घरामध्ये मदत करत होती, घर वगैरे झाडून घेत होती. तिचा पण आज अभ्यास झाला नव्हता, त्यामुळे ना आता संध्याकाळी दोघं पण अभ्यास करतील. मग अगोदर आहे ना त्यांनी दोघांनी पण मला मदत केली काम आवरून घ्यायला. तर आता मी भांडे घासून घेते ना. इकडं बघा आमचा बटूराज कसा बसलेला आहे, मस्त असं झोपा काढतोय, बसल्या बसल्या झोपतोय मस्तपैकी. तर इथं आम्ही ना त्याला बांधून ठेवलेलं राहतं. तो आहे ना गाड्यांमागं पळतो त्यामुळं. तर बघा संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजता आता स्वयंपाकाची तयारी आहे. तर कच्च्या टमॅटोची भाजी बनवायची आहे. तर बघा असे टमॅटो घेतले मी कच्चे
तर त्याची रस्सा भाजी बनवायची, तर मी ते बनवून दाखवते तुम्हाला। इथं चूल पण पेटून घेतली मी आणि चुलीवरच स्वयंपाक बनवते आता। तर असं टमाट्याची भाजी करण्यासाठी ना आपण असं बटाटा चिरतो ना, अशा पद्धतीने हे टोमॅटो चिरून घ्यायचे। कच्च्या टोमॅटोची भाजी खूप छान लागते, खूप म्हणजे खूप छान लागते। नक्की करून बघा, खूप भारी लागते खायला। रस्सा भाजी आणि बाजरीच्या भाकरी त्याबरोबर खूप छान, एकच नंबर। तर आज आहे ना खूप दमलो आम्ही दिवसभर। त्या आम्हाला ट्रॅक्टर भरायला गेला, एक ट्रॅक्टर ना आम्हाला कमीत कमी 4 वाजेपर्यंत भरायला गेला। तिथून आल्यानंतर खूप सारा पसारा होता घरामध्ये। सकाळची आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे भांडी वगैरे सर्व तशीच होती, तर ती आवरली। त्यानंतर गाईंचं आवरलं, म्हशीचं आवरलं विराजनी, दीदीने मला भरपूर मदत केली। तर आता स्वयंपाक करतोय, दीदी अभ्यास करते, विराज पण अभ्यास करतोय। तर आता मी स्वयंपाक करते, तर कच्च्या टोमॅटोची भाजी बनवते आज। सकाळी ना कोबीची भाजी बनवली ती, सुकी कोबीची, ना आता आहे ना टोमॅटोची बनवते। आता 7 वाजले, 7 वाजताच स्वयंपाकाला लागली मी। तर यामध्ये परत पाणी टाकायचं, पाणी टाकू आपण, यामध्ये धुवून टाकायचे। तर बघा कढई गरम करायला ठेवली आहे चुलीवरती। आता यामध्ये तेल टाकते। रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते। तर 2 पळ्या तेल टाकलंय, यामध्ये लसूण टाकते। तर बघा छान असा लसूण तळाय। आता यामध्ये जिरे मोहरी टाकू आपण। 1 चमचा मोहरी घेतली, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हळद। हळद टाकून आहे ना तळल्यानंतर आपण टमाटे तळून घ्यायचे। तर मीठ टाकू। तर मस्त असं आपण टोमॅटो परतून घेतलंय तेलामध्ये। आता यामध्ये ना शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून घेतली आहे। थोडी जाडसरच आहे, काही एवढी चिकन नाही वाटली मी। आता ही ना आपण टोमॅटोमध्ये टाकू आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा म्हणजे पाणी टाकायचं आणि रस्सा वाढवायचा। तर मी 6 लोकांसाठी करते ही भाजी। तर मस्त अशी कालून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ पण आपण अगोदरच टाकलं आहे, कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकायची यामध्ये। तर आता आहे ना मी अजून थोडंसं पाणी टाकते, मला थोडंसं अजून वाटतंय पाणी टाकावं म्हणून मी थोडंसं टाकते आहे। आणि आधी आपण टोमॅटो परतून घेतलं आहे ना, त्यामुळं टोमॅटो शिजायला काही एवढं जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे आहे ना 5-1 मिनटात आपलं टोमॅटो आहे ना, टोमॅटो शिजून जातं। तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। स्वस्त खा आणि मस्त राहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। आणि आता मस्त भाजी पण शिजली बघा, किती छान भाजी शिजली, तर्री पण खूप